नमस्कार मित्रांनो, ब्रांच इंटरनॅशनल कंपनी मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे। ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे। हिच्या भारताबरोबर भरपूर साऱ्या देशांमध्ये ब्रांचेस आहे आणि याच कंपनी मार्फत वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे, जी मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये कोणती परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे, फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। विशेष म्हणजे तुम्हाला कंपनी मार्फत लॅपटॉप आणि हेडसेट देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे। पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे। 25,000 पासून ते 35,000 पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। या व्यतिरिक्त कंपनीचे जे बाकी बेनिफिट्स आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बाकी सर्व डिटेल मित्रांनो व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला www.branchapp.in या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त अजून एक लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्याद्वारे देखील तुम्ही अप्लाय करू शकता। लिंक्डइनची ही लिंक असणार आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। मित्रांनो, या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे आणि सी करंट ओपनिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे करंट ज्या ओपनिंग असणार आहे ब्रांच इंटरनॅशनलच्या त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या। स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे। यामध्ये बॅकएंड सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, मशीन लर्निंग इंजिनियर असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मॅनेजर असेल, लोन रिव्ह्यू असोसिएट असेल, कलेक्टिव्ह अनालिसिस असेल, स्टाफ अकाउंट, FP&E लीड, अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरपूर साऱ्या वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि ब्रांच इंटरनॅशनल कंपनी मार्फत या ठिकाणी दररोज भरपूर साऱ्या अशा वॅकन्सी पोस्ट केल्या जातात। तर तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, क्वालिफिकेशननुसार, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये काही पदे जी आहे ती एक्सपिरियन्सवरती असणार आहे, काही पदे आहेत ती फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता। यामध्ये काही पदांसाठी या ठिकाणी इन ऑफिस वर्क असणारे, मात्र काही जे पदे आहे ते वर्क फ्रॉम होम जॉबची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता स्टाफ अकाउंटंट असेल, मुंबई इंडिया हे जॉबचं लोकेशन असणार आहे, कलेक्टिव्ह अनालिसिस मुंबई इंडिया हे जॉबचं लोकेशन असेल। त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर मॅनेजर नायजेरियामध्ये हा जॉब असणार आहे, मात्र वर्क फ्रॉम होम तुम्हाला या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या ज्या प्लेससाठी तुम्हाला जॉब पाहिजे त्या प्लेसनुसार तुम्ही या ठिकाणी जॉबचं सर्चिंग करू शकता। यामध्ये मित्रांनो कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। जसं लोन रिव्ह्यू असोसिएट मुंबई इंडिया हे जॉबचं लोकेशन आहे, मात्र हा वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। तुम्ही पुढे जाऊन बघू शकता व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई इंडिया हे जॉबचं लोकेशन असणार आहे, मात्र सध्या तरी हा वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। यामध्ये ब्रांच इंटरनॅशनल कंपनी मार्फत हा जॉब प्रोव्हाइड केला जाणार आहे। वेगवेगळ्या देशांमध्ये हिच्या भरपूर साऱ्या ब्रांचेस आहे, अशी मल्टीनॅशनल कंपनी आहे। यामध्ये तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये जे कस्टमर आहे ते कस्टमर जे लोनसाठी अप्लाय करणार आहे या ब्रांच इंटरनॅशनलला, त्या कस्टमरचे जे डॉक्युमेंट आहे त्याचं व्हेरिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्यांचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर काही फ्रॉड वगैरे असेल तर ते तुम्हाला एस्केलेट करायचे आहे। त्यानंतर कस्टमरचे काही फीडबॅक असतील, त्यानंतर टेक्निकल काही एरर असतील ते देखील तुम्हाला हायर ऑथॉरिटीकडे, त्यांच्या टेक्निकल टीमकडे एस्केलेट करायचे, जेणेकरून तुमच्या प्रोडक्टची गुणवत्ता या ठिकाणी सुधारली जाऊ शकते। अशा पद्धतीचा जॉब तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। यासाठी मित्रांनो जर तुमच्याकडे 0 ते 4 वर्षाचा बिझनेस ऑपरेशनचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। म्हणजे प्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन स्किल असायला हवं, म्हणजे जे कस्टमर आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलता आलं पाहिजे व्यवस्थित, त्यांना ते पटवून देता आलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो एक्सेल सीट्सचं जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर त्या लोकांना या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे। या व्यतिरिक्त हॉलिडेला किंवा विकेंडला काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे। तर या साऱ्या रिक्वायरमेंट आहे। यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनचं असं विशेष काही मागितलेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही 12वी असाल किंवा पदवी असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणकोणते बेनिफिट भेटणार आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जॉईन केल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह सॅलरी म्हणजे या ठिकाणी 25,000 पासून तर 35,000च्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळू शकते। या व्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्स, त्यानंतर वर्क फ्रॉम होम रिफ्रेशमेंट स्टायपेंड म्हणजे पगाराव्यतिरिक्त स्टायपेंड देखील तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। कंपनीकडून एक लॅपटॉप आणि हेडसेट देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे। अशा वेगवेगळे बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी कंपनी मार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे। तर मित्रांनो, हा
फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एक फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे आणि हा फॉर्म तुम्ही मोबाईलद्वारे किंवा तुमच्या लॅपटॉपद्वारे देखील भरू शकणार आहात। यामध्ये मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जो फॉर्म तुमच्या समोर आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव असेल, तुमचं शेवटचं नाव असेल, तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तो तुम्हाला फिलअप करायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, लेटेस्ट काही रिझ्यूम तुमच्याकडे असेल तर तो रिझ्यूम तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचा आहे। त्यानंतर जे क्वेश्चन या ठिकाणी विचारले त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे। म्हणजे तुमच्याकडे काही MS एक्सेल किंवा गुगल शीटचा एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल एक्सपिरियन्स तर येस म्हणून सिलेक्ट करायचं, नसेल तर नो म्हणून सिलेक्ट करायचं आहे। किती एक्सपिरियन्स आहे हे तुम्हाला स्केलद्वारे म्हणजे 1 to 10 या स्केलद्वारे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे। त्यानंतर व्हॉट इज युअर नोटीस पिरियड, करंटली तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुमचा नोटीस पिरियड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, म्हणजे 15 दिवसात तुम्ही जॉईन करू शकता, 30 दिवसात जॉईन करू शकता, किती दिवसापेक्षा जास्त, तर तुम्हाला या ठिकाणी जनरली इमिडिएट जॉईनर म्हणून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर विच सिटी आर यू करंटली, तुम्ही आता सध्या कोणत्या सिटीमधून आहात, मुंबईमधून आहात, बँगलोरमधून आहात किंवा व्यतिरिक्त बाकी कोणत्या सिटीमधून आहेत तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जो बॉक्स या ठिकाणी दिला आहे त्या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे आणि नंतर सबमिट ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचा फॉर्म जो आहे मित्रांनो तो सबमिट केला जाईल आणि यानंतर ऑफिशियली तुम्हाला ब्रांच इंटरनॅशनल कंपनीकडून मेलद्वारे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल। म्हणजे इंटरव्ह्यू जनरली तुमचा व्हर्च्युअलच होणार आहे, ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी भरपूर साऱ्या अशा वॅकन्सी ब्रांच इंटरनॅशनल कंपनी मार्फत या ठिकाणी अपडेट केल्या गेलेल्या आहेत। वेळोवेळी त्या तुम्ही या ठिकाणी चेक करायच्या आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।